सुतमेन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मनाथे वारी यारी पूर्वाता सुनिर्देवारी जय 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 मैता सुमति मदैत्या सुमति सुमति सर्वदे तारक सिंहनी जय। हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर ही साडी आईसाहेबांसाठी घेतली आहे मी। तर नवस केला होता मी नीमचला असताना फौजींच्या बदलीसाठी। तर हो, मी या गोष्टींना मानते आणि त्यामुळे जे काही आहे ते झालं आणि आम्हाला विश्वासही नव्हता की आम्ही लातूरला राहायला येऊ आणि आमची बदली लातूरला होईल आणि आईसाहेबांच्या एवढ्या जवळ राहू आम्ही। तर नवस असा होता, मी आईसाहेबांना म्हटले होते की जेवढ्या महागाची साडी मी मला घेऊ शकते तेवढ्याच महागाची साडी मी आईसाहेबांना घेणार आणि इथं आल्यापासून तो नवस मला पूर्ण करायचा होता, पण तो योग आला नाही, काही कारण होते त्याला। तर आज ती वेळ आली आहे। तर आज सकाळी लवकरच उठलो, आम्ही सर्व लवकर उठलो, कारण लवकर गेले तर लवकर दर्शनही होतील आणि घरी परत येताही येईल, कारण फौजींना ड्युट्या पण असतात मागे त्याच्यामुळे। तर सकाळी लवकरच उठले, सर्वात आधी दर्शन घेतलं देवाऱ्याचं वगैरे आणि त्यानंतर कामांना सुरुवात केली। तर ठरलं असं होतं, सर्वच आम्ही जाणार होतो। अक्षूच्या एक्झाम चालू आहे त्यामुळे त्याला एक दिवस प्रिपरेशनसाठी सुट्टी मिळते, तर म्हटलं सगळेच जाऊ। पण आरूने सकाळी अचानक कॅन्सल केलं, कारण आरू 4-5 दिवस तसाही घरीच होता तो, कारण त्याची तब्येत ठीक नव्हती, त्याला व्हायरल झाला होता आणि ताप वगैरे भरपूर होती त्याला, त्याच्यामुळे तो घरीच होता। आणि आताच 2 दिवस झालं तो चालला होता, क्लासेस जॉईन करत होता। मग तो बोलला की नको, माझं खूप पेंडिंग राहिलंय रिव्हिजन वगैरे, तर ते कव्हर होणार नाही। मग त्यामुळे आम्हीही त्याला प्रेशर केलं नाही आणि आम्ही निघालो। तर मी पीठ घरीच घेतलं, तूप घेतलं आहे तिथं जे दिवा असतो त्याच्यामध्ये टाकण्यासाठी, आणि इथं आईसाहेबांची मूर्ती। तर तुम्हाला माहितीच असेल की आपल्या देवाऱ्यात जी पण मूर्ती असते ती आपण घेऊन जातो, ती म्हणजे भेट घडवण्यासाठी। तर नंतर आम्ही आलो बस स्टँडकडे। तर सकाळी 7ची गाडी असते तुळजापूरची, तर तिने आम्हाला जायचं होतं, पण ती गाडी काही आमची राहिली नाही, म्हणजे सुटली ती गाडी। घरून खूप लवकर तयारी केली होती, पण तुम्हाला माहितीच आहे किती लवकर आवरायचं झालं तरी ते काही होत नाही। नंतर प्रायव्हेट व्हेकलनी आम्ही आलो तुळजापूरला, खूप लवकर आलो प्रायव्हेट असल्यामुळे। आणि नंतर इथे आल्यानंतर पहिला चहा घेतला, घरून चहाच घेऊन आलो होतो आम्ही, नाश्ते वगैरे काहीच केले नाही, कारण आम्ही ठरवलं होतं की दर्शन झाल्याशिवाय काही खायचं नाही। त्यानंतर इथे तुळजापूरला आलो, चहा वगैरे घेतला आणि चप्पल वगैरे स्टँडमध्ये ठेवल्या आणि आता लगेच चाललेलो आहोत आईसाहेबांच्या दर्शनाकडे। तर तुम्ही पाहू शकता, पहिल्या वेळेसच तुळजापूर असं खाली दिसतंय तुम्हाला, कारण यावेळी काहीच गर्दी नव्हती। आता काही दिवसातच नवरात्री सुरू होणार आहेत, त्याचवेळी लोक येतात इथे, त्याचवेळी खूप गर्दी असते आणि त्यामुळेच आम्हाला इथे गर्दी अजिबात लागली नाही। आधी असंच आम्हाला वाटलंही नव्हतं की आम्ही एवढ्या लवकर तुळजापूरला जाऊ आणि दर्शनही होतील। 8:30 पर्यंत आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो। त्याच्यानंतर लगेच दर्शन जिकडे असतं धर्मदर्शन त्या लाईनमध्ये गेलो आम्ही आणि तिथून जवळजवळ 15 ते 20 मिनिटात आमचं दर्शन झालं। आणि यावेळी तर एवढा वेळ आम्ही देवीच्या मूर्तीसमोर होतो ना, म्हणजे हे आम्हाला कधीच अपेक्षित नव्हतं, कारण देवीच्या समोर एवढा वेळ कधीच थांबायला भेटलं नाही याच्या आधी। आणि हे जे खाली दिसते हे याच्या आधी तुम्ही कधीच पाहिलं नसेल असं मला वाटतं, कारण तुळजापूरला केव्हाही जा, आपण म्हणू की आता शाळेत आता गर्दी नसेल, आता हे गर्दी नसेल, पण केव्हाही या गर्दी असते। पण फर्स्ट टाइम आमच्या बरोबर असं झालंय की आता गर्द्या नाहीत आणि जोरात तयारी चालू होती, ती म्हणजे नवरात्रीची। इथे साफसफाई चालू होती, मंडप घालत होते, वेगवेगळे काम चालू होती आणि हे आहेत आमचे ठरलेले पुजारी। बरेच वर्ष झालं आम्ही यांच्याकडून पूजा करतो, यायचं झालं की आम्ही यांना फोन वगैरे करतो आणि आईसाहेबांना घेतलेली साडी दाखवली। साडीचं असं आहे की खूप साड्या नवसाच्या पेंडिंग पडलेल्या आहेत आईसाहेबांना चढवण्यासाठी, पण ते बोलले की एका दिवसाला 3 साड्या नेसवल्या जातात एका टायमिंगला, तर एकावर एक अशा 3 साड्या असतात आणि ज्या खाली 2 असतात त्या कमी किमतीच्या असतात आणि जी वरती साडी असते ती 10,000च्या पुढची असते, ती म्हणजे पैठणी। तर आता अर्थात मला ज्या किमतीची साडी घेऊ शकते त्याच किमतीची मी आईसाहेबांना घेतली, तर ते बोलले की ही वरच्या साईडला येणार नाही।
आम्ही म्हटलो की काही हरकत नाही, आईसाहेबांच्या अंगाला लागतीये साडी, हेच खूप मोठं भाग्य आहे. आणि आता आम्ही निघालो आहोत दर्शन रांगेत. तर तुम्ही हे पाहू शकता की इथे ह्या हॉलमध्येच 3 जे हॉल आहेत ना दर्शन रांगा, तिथेच एवढी गर्दी असते की आपल्या अक्षरशः 2-3 तास त्याच्यात निघून जातात. गरमी एवढी होते, गर्दी असल्यामुळे तिथं असं दम एकदम गुटमरतो तिथं एकदम असं. पण आता आज बिलकुल गर्दी नव्हती. थोडी गाभाऱ्याच्या तिथंच थोडीफार गर्दी लागली. तेही आरती चालू होती देवीची. 9चा टाइम होता सकाळचा आणि तिथे पॉलिटिशियन्स आले होते, त्यामुळे आरती वगैरे चालू होती. आमच्या पुजाऱ्यांनी पुरणपोळीचं आणि साडीचं हे ताट दरवेळी ठरवल्याप्रमाणे घेऊन आले. समोर बघा, बोला दुर्गे दबागी सुतमेना संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मनाथे वारी यारी कुरुवाता सुनित्य वारी जय 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 मैता सुमधुमदैत्या सुमधि सर्वति सर्वते तालक्ष्मी जय जय. प्रत्येक वेळी खूप छान पूजा करून देतात ते, आणि हे प्रत्येक वेळेचं ठरलेलंच असतं आमचं. पूर्णाचं ताट असेल, त्याच्या साडी वगैरे, तर हे प्रत्येक वेळी दर्शनाला जाताना ठरलेलंच असतं. आणि इथे आता नशीब तर फौजींनी ज्यावेळी हात ठेवला ना त्यावेळी दगड एकदम तो स्थिर राहिला. अक्षूचा फिरला उजव्या साईडला आणि माझा देखील उजव्या साईडला फिरला. तर असो, आता काही लोक मानतात याला, काही मानत नाहीत, पण हे विज्ञानाच्या पलीकडचं आहे, आपल्या समजण्याच्या पलीकडचं आहे ह्या सर्व गोष्टी. पण सगळेच जण इथं नशीब आपलं ट्राय करतात, तर म्हटलं चला आपणही करावं. आणि माझं देखील उजव्या साईडला फिरलं तर उजवा होकार असतो, डावा नकार असतो. आणि जर दगड हल्लाच नाही तर स्थिरच राहिला तर अनिश्चित असतं, म्हणजे ते होऊ पण शकतं आणि नाही पण होऊ शकत, असं असतं त्याचं. तर चला, इथे थोडा वेळ हे केल्यानंतर आम्ही सर्व प्रदक्षिणा घातली. त्यानंतर जो प्रसाद असतो देवीला आपण दाखवतो, तो पूर्णाचा नैवेद्य, ते आपल्याला खायला देतात अथवा बांधून देतात. तर आम्ही म्हटलं की आम्ही इथेच खातो, कारण एवढं दूर बांधून नेणंही शक्य नाही. त्यामुळे इथेच बसून आम्ही मस्त असा प्रसाद खाल्ला. तर याच्यामध्ये पुरण असतं, भात असतो, 2 प्रकारच्या भाज्या असतात, स्वीट असतं, सर्व असतं जे आपण देवीला नैवेद्यामध्ये चढवतो दरवेळी, घरच्या घरी देखील ज्यावेळी आपण करतो त्यावेळी. आणि हे बघा किती शांत होतं, मस्त होतं वातावरण. आणि खूप वेळ थांबले मी तिकडे, बराच वेळ गेला या सर्व गोष्टींमध्ये, पण खरंच खूप मस्त वाटलं यावेळी इथे. कुठल्याही देवस्थानी गेल्यावर आपल्याला असंच वाटतं की 2 मिनिट का होईना देवासमोर आपल्याला शांतपणे बसता यावं, देवाला मनातल्या गोष्टी बोलता याव्यात. तर यावेळी तसंच झालं खरंच. आणि खरं सांगू तुम्हाला, आम्ही 2दा दर्शनाला गेलो, म्हणजे इथे सर्व हे परडी वगैरे भरली आणि परत ज्यावेळी आम्ही बसलो ना त्याच्यावेळी पाहिला आम्ही आत गाभाऱ्यामध्ये, वरतूनच दिसतं आपल्याला ते, तर आम्हाला तिथं गर्दी काहीच दिसली नाही. मग हे म्हटले की चल परत एकदा जाऊ आणि देवीचं दर्शन करू. तर आम्ही परत मध्ये गेलो आणि 2 ते 3 मिनिटातच दर्शन करून बाहेर आलो, कारण काहीच गर्दी नव्हती, कोणीच नव्हतं तिकडे. आणि इथे मस्त आराध्यांचा मेळा लागला होता आणि ह्या सर्व बायका फुगडी घालत होत्या. म्हटलं हा चान्स मी कसा सोडणार, मग मी गेले, थोडी फुगडी घातली तिथं, कारण कुठल्याही देवस्थानी गेलो आपण तर हे करतोच, तर इथे थोडंसं हे देखील केलं. त्यानंतर केली पोटपूजा. आता इथे हॉटेल जवळच आहे, जय कामत म्हणून आहे, तर लास्ट टाइम आम्हाला इथेच जेवण करायचं होतं, पण इथे एवढी गर्दी होती, नंबर लागले होते अक्षरशः. तर यांची खरंच क्वालिटी खूप छान आहे. फर्स्ट टाइम आम्ही खाल्लं. यांची पुरी भाजी फेमस आहे, इडली सांबर, डोसा वगैरे खूप छान आयटम्स आहेत. पण आम्ही जेवण करणंच प्रिपेअर केलं, कारण म्हटलं की वेळ झालीच आहे जेवणाची, घरी जायला पण उशीरच होणार होता, त्यामुळे म्हटलं जेवणच करावं. आणि ऊन प्रचंड होतं, त्यामुळे आम्ही तिथे ऑइली काही खाल्लं नाही, जेवणच करावं म्हटलं. तर आज थोडासा आवाज माझा वेगळा येतोय, कारण ना काल तुळजापूरमध्ये भरपूर ऊन होतं. तर व्हिडिओ मी आज एडिट करतेय आणि अक्षरशः मला तापही आले तिकडून आल्यानंतर, कारण ऊन खूप पडलंय. आता आजही दिवसभर ऊन खूप होतं. आता पावसाचे काही लक्षणं दिसत नाहीयेत. ऑक्टोबर हीटची म्हणतायत ना, ती आता पडू लागली आहे असं वातावरण झालंय. आणि दसऱ्यात जसं ऊन असतं ना कडक एकदम, ते ऊन पडलंय आजकाल, असं झालंय. तर काल ऊन खूप लागलं, त्यामुळे उन्हामुळे रात्री त्रास पण खूप झाला. तिकडून आल्यानंतर डोकं दुखू लागलं.
तर असो, ह्यांच्या या स्पेशल डिश सर्वात मस्त होती ती कोशिंबीर, खूप आवडली मला. त्यानंतर यांनी ठेचा, लोणचं, मिरची, शेंगदाणा चटणी, वरण होतं, भात होती, शेवग्याची भाजी, बटाट्याची भाजी, वांग्याची भाजी, शिरा होता मस्त असा, आणि उपमा देखील होता बरोबरच तूप घालून केलेला मस्त, आणि 2 चपाती असतात आणि पापड, असं मस्त. आणि एका थाळीमध्ये एक माणूस फुल होतं. खूप छान जेवण झालं. तर तुळजापूरहून आम्ही आलो आणि दुपार झाली होती आम्हाला यायला, म्हणजे 2:30-3 वाजले होते जवळजवळ. तर लातूरहून तुळजापूर जवळ आहे. सकाळीच निघलो, 8:30ला तर आम्ही तिथे पोहोचलो. त्याच्यानंतर दर्शन 9:30 पर्यंत झाले, कारण काहीच गर्दी नव्हती. सध्या आता गर्दी नाहीये, कारण नवरात्रीत आता गर्दी होते. म्हणजे एवढे काही जे येणारे भक्त असतील ते नवरात्रीत येतात, तेव्हाच येतात ते. तर गर्दी नव्हती. आधी दर्शन केले आणि पुन्हा प्रसाद वगैरे खाल्ल्यानंतर बसलो थोडा वेळ, मग पुन्हा काहीच गर्दी दिसली नाही. नंतर तर 2-3 मिनिटातच आम्ही दर्शन करून बाहेर आलो आणि झाले देखील आमचे मस्त दर्शन झाले. आणि यावेळी खूप वेळ देवी समोर होतो, खूप वेळ मस्त वाटलं खरंच. ठीक आहे, वार नव्हता देवीचा, पण अशा वेळी जर गेलं ना तर दर्शन छान होतं. त्यामुळं अशा वेळी गेलेलं मला योग्य वाटलं, कारण दरवेळी गर्दी देवी समोर थांबता येत नाही, देवीला मनातल्या गोष्टी बोलता येत नाही, काहीच होत नाही. आणि त्या तिकडून आल्यानंतर जेवण वगैरे आम्ही केले तिथंच, आणि आल्यानंतर ना झोपले, कारण ऊन एवढं होतं ना आज, अक्षरशः उन्हाळ्यासारखं ऊन होतं आणि खूप ऊन लागलं, खूपच जास्त, म्हणजे सांगू शकत नाही. म्हणजे येताना आम्हाला थोडंसं ऊन खूपच लागलं. तर तिथून मी घेऊन आलेली आहे. तर हे तर नारळ ओटीला घातलेला आहे आणि केळी देखील. तर हा प्रसाद आपणच खायचा असतो, कोणालाच द्यायचा नाही. म्हणजे आपण घरात जेवढे सदस्य आहोत तेवढ्यांनीच खायचा असतो हा प्रसाद. तिथून मी नंतर हा प्रसाद घेऊन आले. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे हळदी आणि कुंकुम. हे कुठल्याही देवीच्या ठिकाणी तुम्ही गेलात ना, तिथून घेऊन यायचं. दर्शन करायला जातात त्याच वेळी घेऊन यायचं. देवीच्या चरणांना हे लावून घ्यायचं, म्हणजे आशीर्वाद असतो ह्या कुंकुवामध्ये. आणि हे कुंकू आपण म्हणजे यूज करायचं, म्हणजे बायकांनी शक्यतो ते यूजच करायचं. त्यानंतर हे तर ह्या ओटी बरोबरच आलं आहे. आणि इथे देवीच्या चरणावरचं हे कुंकू आहे. तर जे आम्ही पुजारी ठरवले आहेत ना, ते आता मला वाटतं भरपूर वर्ष झालं आम्ही त्यांच्याकडूनच, आम्ही केव्हाही गेलो तर पूजा वगैरे करतो. आणि नंतर ही अशी ती देवीच्या चरणावरचं कुंकू असं बांधून देतात. ते अक्षता आणि कुंकू दोन्ही असतं. तर हे मी डबीत ठेवलेलं हेच वापरते मी पूजा वगैरे करताना. गेल्या वेळेचं माझ्याकडे आणखीन आहे, कारण मी भरपूर आणलं होतं गेल्या वेळेस. तर हे कुंकुम हे वापरायचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे तुळजापूरला गेल्यानंतर हळदी कुंकू घ्यायचं विसरायचं नाही, आणि देवीच्या चरणावरती लावून ते घेऊन यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही देवांच्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर विनाकारांचे देव घेत सुटत बसायचं नाही. म्हणजे ना, आपल्याकडे आहेत देव तरी आपण एकच देव बऱ्याचदा घेतो, किंवा एखादा देवाची मूर्ती आपल्याला खूप आवडते मग ती घेऊन येतो आपण. जर तुम्हाला त्या मागचं कारण माहिती नाही, हे देव देवाऱ्यामध्ये कसे स्थापित करायचे वगैरे या गोष्टी माहिती नाही, तर तुम्ही ते घेऊन येऊ नका. कारण विनाकारण गर्दी करूच नका देवाऱ्यामध्ये. जे आपले कुलदैवत आहेत त्यांची मूर्ती आणि इतर काही मूर्त्या सोडल्या तर देवाऱ्यामध्ये खूप जास्त मूर्तींची गरजच नाही. तर चला मग मस्त असा चहा पितो. आणि हो, जी साडी मी घेतलेली आहे नवसासाठी, नवस पूर्ण करण्यासाठी, ती साडी बघू आता. ते म्हटलेत की नवरात्रीच्या आधीच आम्ही देवींना ती घालू. आणि असतं काय की देवीला एका टायमिंगला 3 साड्या चढवल्या जातात देवीच्या अंगावरती. तर जी सगळ्यात वरती आपल्याला साडी दिसते, ज्या साडीचा फोटो आपल्याला येतो देवीच्या, तर ती साडी 10 ते 15 हजाराच्या पुढची असते. ठीक आहे. आता मी घेतलीये ती, मी तुम्हाला प्राइस नाही सांगणार कारण नवस आहे तो. पण जेवढ्या महागातली महाग साडी मी माझ्यासाठी घेऊ शकते तेवढी साडी मी, त्याच किमतीची साडी मी देवीसाठी घेतली आहे. कारण मी नवसच तसा केला होता की माझ्यासाठी, माझ्या आवडीची, माझ्या आवडीप्रमाणे मी देवीला साडी करणार, हा माझा नवसच होता. तर तो मी पूर्ण केला आहे. आता बघू ती साडी केव्हा घालतायत, आणि वाट पाहीन मी त्या दिवसाची, आतुरतेने वाट असेल मला खरंच. तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटत पुढच्या व्हिडिओ. नमस्कार, टेक केअर, बाय.